अगं दिवसा झोपतय रातचं झोपतय जेव्हा बघाव ते आहेच पसरलेलं. एखादा मुलगा काय करायचं म्हणल्यावर त्याचे बाप आई त्यांचे आई वडील काय त्यांच्या मागे उभे राहतात आणि बघा माझा बाप. मला पण वाटतं काहीतरी करावं, हे करावं ते करावं. अरे ते दुकानची चावी मागत होता माझ्याकडं. मी म्हणलं संध्याकाळी देतो तुला चावी. कष्टाच्या आयुष्यात कधीच लाज बाळगू नको बघ. शेवटी कष्टाने पोट भरणारच एक दिवशी मोठा होतोय. सुनबाई हा आप्पा, पाणी आण ग. आणते आणते. खायला काय पोराचं काय कळना झाले. जेव्हा बघाव तेव्हा लोळत असते नुसतं गाड व्हावानी. दिस काळा ना रात हे घे काळा. आप्पा पाणी. काय झालं? सुनबाई बोला. तुम्ही काही विचार केलाय का नाही? काय झालं आप्पा, असं का बोलताय तुम्ही? काय झालं म्हणजे हे बघ आता माझं झालंय गेले. तुम्हाला आता उद्या दोघांचे 4 वाट्यान घर सांभाळायचंय, वावर सांभाळायच्यात, संसार करायचाय. अरे या पोराला थोडं तरी समजून सांग. हे खातही पितोय नुसतंच झोपतही. ह्याला काही काम आहे का नाही? का डोक्यात काही वेगळं आहे त्याच्या? अहो आप्पा, मी त्यांना सारखं बोलत असते, प्रत्येक गोष्ट समजावून सांगत असते त्यांना. काहीतरी केलं पाहिजे. नुसतं झोपून काय होणार आहे, नुसतं घरात बसून काय होणार आहे? पण ते नाही ऐकत माझं. मी काय करू सांगा ना. मला पण पुढची चिंता आहे ना. अगं पण आता मी बाप असलो तरी तू त्याची बायको आहे. तो तुझ्या ताब्यात आहे. आता घर तुला चालवायचंय. बाई माणसाने संसाराचा गाडा रेटायचा असतो. अरे कधीतरी त्याला समजून सांग तू. 2 शब्द नीट बोल. त्याच्या डोक्यात काहीतरी घाल. अहो आप्पा, माझ्या परीने मी सगळे प्रयत्न करते. घरातलं मी सगळं करते. तुम्हाला कधी काय बोलावं तरी लागतं का मला? तुझ्याबद्दल काय तक्रार नाही ग माझी. पण आमचंच नाणं खोटं आहे. त्याला काय करायचं? नाही आप्पा, असं नका म्हणू. त्यांना व्यवस्थित अजून थोडं समजून सांगितलं त्यांना स्वतः समजून जाईल असं मला वाटतंय. समजून सांगायला तो आता बारीक राहिलाय का? उद्या तुमच्या पोरांना सांगायचं, त्यांना वळणं लावायची का तुम्हाला वळणं लावायची? अगं शेतीचं कसं व्हायचं मी गेल्यानंतर? बरं शेती नाही आवडत ना, ठीक आहे नसू दे. त्याची तक्रार असते रानात कामं मला नाही जमत, उन्हात आणायचं, राडार वाढायचं, चिखल्याचं. बरं तू काहीतरी व्यवसाय कर, कुठेतरी छोटी मोठी नोकरी कर. अरे घर चालवाय पुरतं नाही पण निदान बापाला वाटण पोरग काहीतरी करते याच्यासाठी तरी करायला हो त्याला. अगं गावात लोक हसतात माहितीये का तुला? मी सकाळ सकाळ जाऊन मोटरा चालू करतोय, बारी देतोय आणि हे पोरग झोपते इथं. लोक काय म्हणतात मला काय ऐकून घ्यायला लागते. आपली तर अक्कलच चालायची बंद झाली बघ. काय या पोराच्या नशिबात ठेवलंय मलाच कळायला झाले. अगं दिवसा झोपतय रातचं झोपतय जेव्हा बघाव ते आहेच पसरलेलं. काय करावं का नाही माणसाने उठून आयुष्यात? ओ आप्पा, काय लावलंय? काय लावलंय? आप्पा महाराजाचं कीर्तन चालू आहे. ये टाळे घेऊन बसू भजन करीत तिथं. अहो झोपलंय सुखाने, झोपू तर द्या. नुसती बडबड चालली तुमची मागापासून. अरे कशाचं सुखाने झोपलाय? तुला दुःख आहे का आयुष्यात? सकाळचा झोपतोय, दुपारचा झोपतोय. अरे त्या डोळ्याला तारस दे कधीतरी. हातापायानी कष्ट कर. आहेत का काम कुठे? आपण नका तंतन करू. अहो थांबा ना, तुम्ही पण जरा थंड घ्या ना. काय थंड घ्या? झोपले माणूस सुखाने तर बघ म्हणा तुम्हाला. अरे झोपलो नाही, जरा वावरात जा. खुशाल मला म्हणतोय काय काम आहेत. अरे वावरात गेलो आपोआप काम दिसतात माणसाला. जाऊन तर बघ कधी. मला ते नाही काम करायची. ते नाही काम करायची, नोकरी नाही करायची, हातपाय नाही हलवायचं, व्यवसाय नाही करायचा. मग करतो काय तू? खाऊन घेतो. तुम्ही तरी काय केलं आजपर्यंत माझ्यासाठी? मला कष्ट करायलाच ठेवलं काय? बघितलं का? अहो असं नका ना बोलू. नाही यो मी काय केलंय ते काढायला लागलंय आता. अरे काय केलंय म्हणजे? तू लहानाचा मोठा कुणी केला? काय वावर ऐकून नाही पोचला तुला? त्याच्यात कष्ट केलं तुला मोठा केलाय. झालं एवढं बोललं की तुमचं झालं सगळं. मग काय करायचं आता? हा पैशाचं झाड लावू म्हणजे तुला आई तर पैसे येऊन मिळते. अहो एखादा मुलगा काय करायचं म्हणल्यावर त्याचे बाप आई त्यांचे आई वडील काय त्यांच्या मागे उभे राहतात आणि बघा माझा बाप. अरे तुझं स्वप्नच मोठं आहे, त्याला मी काय करू? तुला डायरेक्ट काहीतरी मोठा व्यवसाय टाकून पाहिजे. बाप देणार आहे का तुला इथं? अरे कुठून तरी लहानातून सुरुवात कर ना. काहीतरी छोट मोठं व्यवसाय करावा, नोकरी करावा आणि त्यातून माणसाने राष्ट्र उभं करावं. नाही
तुमचा मला कधी सपोर्टच नसणार आहे, इथून मागे नव्हता आणि इथून पुढे नसणार आहे. मला ते चांगलं कळून चुकलेलं आहे. तुमच्या तोंडाला लागणं मग हे चुकीचंच आहे. अरे मी मदत करायला तुझा हातपाय तरी हलवलं पाहिजे ना. माणूस पावायला शिकताना स्वतः हातपाय हलवतो तेव्हा तरंगतो, का आम्ही येऊन हातपाय हलवायचा आणि मग तू तरंगायचा? अवघड आहे बुवा तुझं. काय करशील आणि काय नाही मला तर तुझी खात्रीच नाही राहिली बुवा. या पोरीला लग्न करून ठेवलंय, घरी आणली, अरे तिला अभिमान वाटत त्यासाठी तरी 2 रुपये कमवून आण. सांगायचं काय तिने 4 चौकात? हा, माहेरी गेल्यावर काय सांगन बापाला? काय काम करतो नवरा माझा? हे का मी काय लय काम बघितले, ते काम करायचा पण प्रयत्न केला, माझ्या त्याने नाही झालं आणि कुठं काम बी भेटना मला. त्याच्यामुळे मी आता झोपतोय. माझ्या डोक्याला ताण देऊ नका तुम्ही, आधी सांगतोय. हा, आणि तुमची पार किरकिर मी लहानपणापासून ऐकत आलो, आतापर्यंत तीच किरकिर ऐकत आलेलो. माझ्यावर कधी जीव नाही लावला तुम्ही. बाकीचे बाप लोक आपल्या पोरांवर लावते तसा आजपर्यंत नाही लावला कधी जीव माझ्यावर. हा, अरे जीव नाही लावलं म्हणजे जीव नाही लावला तेव्हा मोठा झालाय का तू? हा, अरे काय काय नाही केलं तुझ्यासाठी. म्हणून त्या शाळेत टाकलाय, म्हणून त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन दिले. पैशाचा नाही विचार केला कधी. पण हे बघतो अनका नुसतं बसून खातो आयुष्यभर. काय करू नको. तुमच्या तोंडालाच लागायचं नाही मला. बोलत बसा कवर पण. हा, बघितलं का? बोललो म्हणजे ना मी वाईट झालो बाबा. काय खरं नाही राहिलं या घराचं. सुनबाई आप्पा जाऊ द्या ना आता, मी समजावून सांगते त्यांना. जाऊ द्या ना. नाही सुनबाई, उद्या दोघाचं 4 होतात तुम्ही. अगं मी गेलो कसं व्हायचं? आप्पा जाऊ द्या ना, मी सांगते त्यांना समजावून. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे बघ पुरी, तूच त्याच्या डोक्यात काहीतरी घाल आता. छोट मोठं काहीतरी काम धंदा कर म्हणून. माझा बी लय जीव आहे ग पोरावर. मला वाटतं त्यांनी काहीतरी चांगलं करून दाखवा. दुसरं काही नसतंय बापाच्या मनात. त्याचं वाईट व्हावा, त्याला वाईट वाटावा, दुःख व्हावा म्हणून नाही बोलत मी. कळतंय हो आप्पा मला, पण मी तरी काय करू आता? काय नाही, किती समजावं एखाद्याला, तरी पण मी आता समजवणार आहे परत त्यांना. द्यावा पांडुरंगा, तूच बुद्धी द्या आता बाबा पोराला. जा बघ तुझी काम. हे आप्पा कुठे गेले? आप्पा बाहेर गेलेत, बोला ना. झालं का शांत? हा, केलंय त्यांना शांत, समजावून सांगितलंय. मला तर काय करू काहीच कळना बघ. तुम्हाला मी काय म्हणते, छोटा मोठा व्यवसाय केला ना तरी चालेल, पण काहीतरी करावं. पण कुठला पण व्यवसाय करायचा म्हणलं पैसा लागतो, हे लागतं ते लागतं. आप्पा तर काही मदत करत नाही, पण किरकिर मागं लावून ठेवतात नुसती. नाही हो, किरकिर नाही करत आहे. आता तुम्ही दिवसभर घरात असताय म्हणलं सगळे काय बोलणार आहे? नाही गे, पहिल्यापासून त्यांचे स्वभावच तो आहे, कधी मला सपोर्ट करणार नाही. निस्ती जळकी वृत्ती असते कायम. ह्याचं कधी चांगलं व्हावं असं कधी वाटतच नाही त्यांना. बरं मग तुम्ही आता काय ठरवलंय? काय ठरू, मलाच डोकं चालना, काय करून काय काय. नुसतं उठता बसता किरकिर किरकिर. मला पण वाटतं काहीतरी करावं, हे करावं ते करावं. मागं तर माझ्या मनात विचार पण आला होता, नाही ना कुठं कामधंदा मिळत, एक साधी चहाची टपरी टाकावी चौकात म्हणून. पण परत म्हणलं तुला लाज वाटेल, आप्पाला लाज वाटेल, कशाला टाकायची. अहो लाज का वाटल? चहाची टपरी कमी समजू नका तुम्ही. चहाची टपरी जरी टाकली ना तरी चांगला बिझनेस होतो. तुम्ही ऐका माझं, चहाची टपरी जरी टाकली तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. मला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही एकदा विचार करा. तुझं घरचे काय म्हणतील? अहो घरचे काय बोलणार आहेत? अहो चहाची टपरी टाकून लोक कुठं कुठं गेलेत पार, आणि तुम्हाला लाज वाटायला लागली चहाच्या टपरीची. मी ह्याच भीतीने आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नाही की मला वाटतंय बाबा काहीतरी चालू करावं. अहो माझ्यासाठी ते पण खूप आहे की तुम्ही चहाची टपरी टाकताय. करू का चालू? मग खरंच करा. मी त्या रामभाऊकडे जातो, त्याचा चौकात एक गाळ आहे, जुनाट गाळ आहे, पण मी बघून येतो, त्याला बोलतो की बाबा जमतंय का काय म्हणून.
मी आहे तुमच्या सोबत, तुम्ही करा. चालते. काय रे आप्पा, काय करतोय? काय नाही बाबा, लाकडं तोडली होती, लय वासवा होतोय रानाला. अरे रम्या म्हणत होता चहाची टपरी खोलायची आणि त्याच्यामध्ये पोहे, मिसळ, उत्तप्पा, डोसा हे समजा ठेवणार आहे त्याच्यामध्ये. हे. म्हणजे काय हॉटेल टाकणार आहे काय छोट? हं. अरे मला काय बोलला नाही गाडी तू. अरे ते दुकानची चावी मागत होता माझ्याकडं, मी म्हणलं संध्याकाळी देतो तुला चावी. चालतंय की, त्याला काय तवा माझ्याकडे देऊन जा, काय अडचण नाही. तुझा तोच गाळा ना त्यो चौकात येतो. हा थोडा पडलेला आहे, थोडं पेंटिंग करायला लागेल त्याला. हा म्हणजे थोडी चट्टापला तो बघ ना आता, आहे का नाही? थोडी डागडुजी करायला लागेल, थोडं मेंटेनन्स करायला लागेल, पण गाळा मोक्याच्या जागेवरती आहे. हा चालेल मस्तपैकी दुकान. पोरगा व्यवसाय करतोय, करू द्यायचा. हा, नाही करू दे की, चांगलंच आहे बघ. काय त्याच्या याने होईन तसं होईन. बरोबर आहे. शेवटी पोरांनी मनाव घेतलंय ना, ते महत्वाचं आहे. पण तू त्याला सपोर्ट कर. अरे बाप मुलाला सपोर्ट करणार नाही तर मग कुणाला करणार? हाय की, मदतीला तर मी आहेच त्याच्यासाठी. काय पण ती काय भाडं तोडा, सण यावर ते सगळं तुमचं तुम्ही व्यवस्थित करून घ्या. अरे, मी एकदम रिझनेबल रेट करून त्याला सांगितलेलं आहे तू भाडं. चालतंय मग. मग संध्याकाळी चावी दे बरं का नक्की मग. हा चावी देतो, पण पोरगा स्वावलंबी आहे. आता खूप मेहनत करणार आणि बघ तुझं नाव मोठं करतो का नाही. चालतंय बघ. छोट्या व्यवसायानं का होईना, माणसं किती मोठी झाल्यात. हो बरं चालतंय, दे मग संध्याकाळी चावी तेवढी. संध्याकाळी चावी पाठवू ना. हा हा चाल. हा पोरांनी शेवटी मनाव घेतलंच म्हणायचं. पण याचा गाळा तर लय खराब आहे, थोडी डागडुजी करायला लागेल. जाऊ दे, काय करायचंय ना ते मी करतो. पोरग कामाला लागलं का माझा जीव भरून पावला मला. साखर किती घेऊ? 15-20 किलो लेवी. 15 किलो घेऊ, नंतर न बघू. धंदा चांगला झाला की पुढे वाढवता येईल आपल्याला. तेल, चहापत्ती महत्वाचं लागेल. चहा सगळ्या महत्वाच्या गरजेच्या वस्तू लिहून टाका पाहिजे. सगळ्यात महत्वाचं राहिलं टेबल आणि खुर्च्या, त्या घ्याव्या लागतील. डागडुजी करायची अजून. बरं किती टेबल घ्यायचं म्हणताय तुम्ही? पहिलं 2च टेबल घेऊ आणि 8 खुर्च्या घेऊ. हा म्हणजे एका टेबलला 4 खुर्च्या लय होतील. हा बस. अरे रम्या, अरे आप्पा कुठे गेलं? आपण गेले असते ना बाहेर. अरे गाळा मात्र एक नंबर बनवला. काय त्या टेबल, खुर्च्या, सिलिंग, कलर, अरे एक नंबर. अरे अख्ख्या गावामध्ये असा गाळा कुठं नाही. गाळा चांगलाच आहे तुमचा. अरे खराब झालेला गाळा तुम्ही चांगला मस्तपैकी केला. आता काय ना, 2 महिन्याचं भाडं लेट दिलं तरी चालेल मला. वास्तू पूजेला मात्र बोलव नक्की. हा 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 बोलवतो. चालेल. चल येऊ का? हा हा होय. काय बोलते ते, मला काही समजत नव्हतं. तुम्ही टेबल आणि खुर्च्या गाळा लई भारी केला. अहो पण आपण आत्ताशी यादी करतोय, मग ते कोणी केलं त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. गाळा तर नाही केला, दुसऱ्याने तर नाही केलं का काम त्या गाळ्याचं. हो असं काय म्हणू नका, खरं सांगताय काय तुम्ही? अगं अजून मी चावीच नाही घेतली, फक्त गाळाच बघून आलोय. आणि हा तर म्हणतोय की दुकान लय भारी बनवलंय, लय भारी टेबल आणि खुर्च्या आणि सगळं वरचं काम. बघितलं पाहिजे तिथे जाऊन नेमकी काय गडबड आहे. असं कसं, आपण जर गाळाच घेतला नाही अजून ताब्यात तर मग कसं काय होईल सगळं? माझं डोकंच चाला ना बघ. हे असं असतं, मी काहीतरी करायला जातो आणि काहीतरी होऊन बसतं. आता काय करू? तिथं जाऊन बघितलं पाहिजे काय नेमकं झालंय. बरं झालं आप्पा तुम्ही आलात. अहो ते गाळ्याचा मालक आला होता आणि तो बोलत होता की गाळा लय भारी सजवलाय. आता आम्ही तर इथंच बसलोय आणि गाळा सजवणार कोण मग? बघितलं ना, माझं नशीबच खराब आहे. काहीतरी करायला जातो
पण ते कधी माझ्या हातात होतच नाही चांगलं. मी आता ते काहीतरी करायचा प्रयत्न केला, गाळा घ्यायचा प्रयत्न केला, पण गेलं तिथं कोणतरी नीट करून आलं सगळं, रंगरंगोटी केली. माझ्या नशिबात ते होणारच नाही. अरे बाबा तसं नाही, तो गाळा जरी चांगला झाला तरी तुझ्याच धंद्याचा फायदा आहे ना त्यात. उद्या लोक खराब गाळ्यात बसते का येऊन? उद्या ते माझ्या हातून गाळा गेल्यावर काय करणार तू दुसऱ्या माणसाने घेतल्यावर? अरे कसं जाईन बाबा तुझ्या हातून? ती डागडुजी, रंगरंगोटी, ते सामान आणलेलं दुसरं कुणी नाही, तुझ्या बापानेच केलंय. अप्पा, हा, अरे मला वाटलंच होतं माझ्या पोरांनी कधी व्यवसाय चालू केला, कुठं काय कामाला लागायचं म्हणला किंवा एखादा उद्योगधंदा चालू करायचा, त्यासाठी मी तयारी करून ठेवली होती आधीच. आणि तुला वाटलं असं मला हे कळलं कसं? तुम्ही जेव्हा गाळा भाड्याने घेतला का तेव्हा संध्याकाळी चावी द्यायला मालक आलता, पण तुम्ही इथं नव्हता म्हणून तो माझ्याकडे आला. आणि तेव्हा मला कळलं माझ्या पोरांनी व्यवसाय चालू केलाय. पण तो गाळा मी जाऊन पाहिला तर लईच खराब होता, थोडी पडझड झाली होती, रंग नव्हतं नीट, त्यामुळे मी केलं. अप्पा, आजपर्यंत मला एवढंच वाटत होतं की तुम्हाला माझं काहीच पडलेलं नाही. तुम्ही फक्त तुमचाच विचार करताय, माझा कधी आजपर्यंत विचार केला नाही. तुम्हाला खरंच माहिती नव्हतं, तुम्ही माझा खरंच खूप चांगला विचार करता, माझं चांगलं व्हावं म्हणून. अरे पोरा, प्रत्येक बापाला वाटत असतं की आपल्या लेकराचं चांगलंच व्हावं. बाप कधी पोराचा पाय खेचत नाही किंवा त्याच्यावर जळत नसतो. फक्त आयुष्यात आम्ही बी लय धक्के खाल्लेले आहेत, त्यामुळे कुठली बी सुरुवात करताना माणसाने मोठा घास नसतो घ्यायचा, सुरुवात ही नेहमी खालूनच करायची असती. म्हणून मी तुला सांगत होतो, छोटा मोठा व्यवसाय चालू कर, डायरेक्ट पैशाच्या मागं पळू नको, काहीतरी कामधंदा कर, ह्यातूनच तू मोठा होशील बघ. अप्पा, आजपर्यंत मी तुम्हाला लय वेडवाकडं बोललो ना, लय राग केला. मला असं वाटायचं नाही मी मोठं काहीतरी व्हावं, मोठं काहीतरी करावं, आळशासारखं पडून राहायचं. नेहमी दोष देत आलोय तुम्हाला. तुम्हाला कधी माझं चांगलं व्हावं असं वाटत नाही. जळकी वृत्ती आहे तुमची असं वाटायचं, कधी सपोर्ट नाही करणार मला आयुष्यात. पण आज नुसतं तुम्हाला कळलं की मी गाळा घेतोय, मी काहीतरी व्यवसाय चालू करतोय, आम्हाला न सांगता तुम्ही जाऊन तिथं माझी सगळी तयारी करून आला. अरे बापाचं कर्तव्य आहे. आणि तुला खरं सांगू, पोरग जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहतं ना, तेव्हा बापाला काय आनंद होतो तुला कळायचं नाही बघ आताच. पण मला अभिमान आहे, माझा पोरगा आज व्यावसायिक झालाय, स्वतःच्या हिमतीवर तो काहीतरी करायला बघतोय. कष्टाच्या आयुष्यात कधीच लाज बाळगू नको बघ, शेवटी कष्टाने पोट भरणाराच एक दिवशी मोठा होतोय. आणि हा, काय बी मदत लागली ना, या बापाला सांगायचं बरं का, फक्त तू मोठा हो, माझा पोरगा मोठा झालेला मला बघायचं आहे. मला माफ करा आता, वेडवाकडं बोललो. जाऊ दे. अरे आपल्या पोराचा कधी बापाला राग येतो का? असल्या चांगल्या प्रसंगी रडत नको बसू. सुनबाई, काहीतरी गोडधोड कर बघ आज. हा, येते. चल आपण गाड्याची बघून काय काम चाललं.